नक्कीच भार्गव फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक मात्र संपत आहे. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. पहिल्या षटकात बिनबाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचे योगदान गोलंदाजीच्या माध्यमातून कलोली संघाकडून होत असताना पाहायला मिळते आहे. चला आता थोडीशी मी विनंती करेन की आपण घाई करायची, आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे असतात आणि त्या माध्यमातून मी सकाळच्या सामन्यात कोणालाही डिस्टर्ब केलं नाही, परंतु जास्त टीम मीटिंग नका घेऊ, कारण टीम मीटिंगने आपला वेळ जास्त जातो आणि दरम्यान जर विचार केला तर ही पिच थोडीशी गोलंदाजाच्या रणनीतीला बदलवून टाकणारी पिच आहे. कधी खूप सारे वाईट येत आहेत तर नक्कीच एक षटक ॲटोमॅटिकली वाढलं जातं आहे. 5 षटकांचे सामने आहेत, परंतु मध्ये वाईट येत आहेत. 6 ते 7 वाईट आपल्याला प्रत्येक इनिंगला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हा सामना जो होतो तो कमीत कमी 6-6 षटकांचा होत असताना पाहायला मिळतोय. म्हणून विनंती आहे, नक्कीच ती विनंती तुम्ही मान्य करतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांकडून सहकार्याची भूमिका आणि खेळाचं उत्तम साजरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात काय वाद नाही, करायचा आहे नाद. टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट पांडवाज 11 प्रीमियर लीग आपण बघता आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा बॅकफुटला येऊन पॉइंटला टोला दिला जातो आहे. सुंदर पद्धतीने रनिंग द बिटवीन चा चेंडू चकमा दिला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे आणि सांगता होते आहे दुसऱ्या षटकाची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7-1 गडी बाद अशी सध्याची वासगाव संघाची स्थिती. घेऊया डीजे वाला ब्रेक. वाजव डीजे. डीजे. वर पोचलेली पाहायला मिळते आहे. 1-1-11 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख पद्धतीने आगे कुचकिलीचा सामन्यात रंगत भरण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला उंच टोला आहे, स्ट्रेट ड्राईव्हला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया घेतो का ऐनवेळी मात्र नक्कीच सूर्यांच्या तेजस्वी किरणाने मात्र नजर फिरवायला मजबूत केलं, परंतु हात तयार ठेवला होता. हातात जर आला असता तर झेल असता, परंतु सांगू शकत नाही. काय हा फलंदाज आक्रमकतेला लागलेला आहे, फलंदाजी तेजस्वी करण्याच्या तयारीला लागलेला आहे. 2 धावा पुन्हा एकदा गोळा होऊन देत असताना धावसंख्या 13 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला लॉंग ऑफला चांगला फटका येतोय. 1 बाउन्सिंग चौकार.
एक खतरा. नक्कीच जेव्हा जेव्हा लागली 17ची धावसंख्या, नक्कीच एक आगळं वेगळं चित्र मात्र मैदानात पाहायला मिळालं होतं कालच्या दिवसामध्ये. ज्या पद्धतीने सुरेख सामना रंगलेला आणि उत्तम अशी कामगिरी बिंबरेपाडा संघाकडून झाली. दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे, एक अतिरिक्त धाव घेऊन येतो आहे. धावसंख्या मात्र 17 खतरा तोडून टाकला आहे. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या 18 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला डिक्लर झोनकडे चेंडू जाताना एक धाव येते आहे. धावसंख्या 19 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चौथं षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच कंपल्सरी चेसिंग असणार आहे, याचं मात्र लक्षात असू द्यायचं आहे. कारण न विसरता बऱ्याच ठिकाणी मग वेळेवर सांगितलं त्यासाठी आधीच सांगून ठेवतो आहे. कारण कधी कधी आम्हाला देखील ओघामध्ये वाहून जात असताना लक्षात राहत नाही. परंतु नक्कीच यावेळेला गोलंदाज मात्र थोडासा फिरकीचा चेंडू देत असताना पाहायला मिळतोय आहे. खूपच सुरेख नक्कुलची गोलंदाजी कलोली संघासाठी सुरेख कामगिरी करत असताना त्या दरम्यान वासगाव सारख्या बलाढ्य संघाला मात्र दाबून ठेवल्याची कामगिरी गोलंदाजाने सुंदर पद्धतीने केल्याचं पाहायला मिळते आहे. यावेळेला सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीचा निगेटिव्ह गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. सुरेख कमालीची कामगिरी पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे, सुंदर नजराणा आहे. आपण बघता आहेत गली पॉइंट, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. तर उंच टोला दिला जातो आहे. समालोचन कक्षाकडे येतो का? नाही, कॅच टिपला जातो आहे. उन्नीस पे रुका हुआ स्कोर है, 3 विकेट के नुकसान पे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नज़ारा कलोली के गेंदबाजों से, बेहतरीन। क्या बात है, इस वक्त नकुल की गेंदबाजी, 4 गेंदें पेश किए अभी तक। बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा आता हुआ। इस वक्त हल्का फुल्का गेंद आया, डीजे मास्टर बिल्कुल बजर बजाते हुए कि क्या मैच चलता हुआ बहुत ही बेहतरीन तरीके से। स्कोर में तब्दीली आएगी 20-20। 20 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सुंदर चेंडूचा नजराना पाहायला मिळतो आहे। खूबसूरत गेंदे पेशी होती है और रोका जाता है बल्लेबाज को। कमाल की गेंदबाजी साकारते नजर आ रहे हैं कलोली के गेंदबाज। बिल्कुल बांध के रखा हुआ है, कहीं ना कहीं पे प्रयास तो किया जा रहा है लेकिन वो मौका नहीं मिलता। बिल्कुल आपके बल्ले से नजदीक से गेंद गई तो बिल्कुल बेहतरीन गेंद। यहाँ पे 4 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 20-20। या ढोलकीच्या तालावर इकडे मात्र ताल दाखवतो आहे। 24 कॅरेट सोना, फुल टॉस की गेंद नाचवतो आहे फलंदाज जाना, तर कधी क्षेत्ररक्षकांना मजबूर करतो आहे खराब क्षेत्ररक्षणासाठी। परंतु यावेळेला कलोली संघ मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सुंदर नजराणा देखील पाहायला मिळत असतो। दरम्यान चेंडू येतोय वाईटच्या इशाऱ्याला, एक
अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. नक्कीच नक्कीच मी बोललो होतो की आपल्याला जास्तीत जास्त अतिरिक्त धावा देखील पाहायला मिळत आहेत. तर हा वाईट आहे का? 1 2 3 4 आतापर्यंत 4 वाईट आपल्याला इकडे या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नो बॉल येतो आहे. नो बॉल, लाईन टच. नक्कीच खूपच खराब चेंडू हाताळत असताना यावेळेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केतन. तर नक्कीच 2 धावा मात्र वाढतात. एक वाईट, एक नो बॉल. पुढचा नजारा मात्र फ्री हिटचा राहणार आहे. पाहूया फ्री हिटला काय करतो आहे फलंदाज यावेळेला. विपुल ऑन स्ट्राईक आहे. तर भार्गव आपल्याला पाहायला मिळतो आहे. भार्गव ऑन स्ट्राइक. देखते हैं भार्गव क्या करेंगे. फ्री हिट का नजारा, लेकिन मौका नहीं मिल रहा है. चूके जा रहा है. बिल्कुल बेहतरीन गेंदें आती है आपके बल्ले के बिल्कुल बाजू से गेंद जाती है. नजदीकी मामला रहता है और वहां पे देखा जा रहा है डॉट और डॉट आती है. एक सुनहरा मौका था फ्री हिट का, लेकिन खोया है भार्गव ने. यहाँ पे शॉट देखिए, फिल्टर्स मौजूद है, पकड़ेंगे कैच, डकआउट में. तेजस ने बल्लेबाज आए. तेजस, देखते हैं तेजस क्या करेंगे. तेज पुण्य कामगिरी निभाएंगे क्या, क्योंकि 2 गेंदे बन चुकी है, 4 गेंदे शेष है. स्कोर बना हुआ है 22 22 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 5वं शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. तेज पुण्य करून दाखवेल का वासगाव संघासाठी. मारण्याचा प्रयत्न, गुडलेंचा चेंडू, वेगवान चेंडू सांभाळणं कठीण झालं फलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच थांबवतो आहे. आपल्या दस्तानामध्ये कैद करतो आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्थिरावलेली 22 वर. यावेळेला उंच टोला, खूपच उंच गेलेला आहे. सुंदर जजमेंट, टिपला जातो आहे. धन्यवाद डीजे. यस, फलंदाज आयुष, डावखोरा फलंदाज आयुष. मात्र पाहूया, चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच केतन यांनी मात्र चांगला कमबॅक केला. सुरुवात तर वाईट आणि नो न केली, परंतु कमबॅक मिळून घेतला आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना धावसंख्या 22 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे वासगाव संघाची. पुढचा चेंडू घेऊन येतो आहे केतन. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर गुडलेंचा, परंतु ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच खूपच सुरेख पद्धतीने निगेटिव्ह गोलंदाजीचा मारा. कलोली संघाची काय बेधक गोलंदाजी चाललेली आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला आहे. दुपारचं सत्र मात्र सुरू झालेलं आहे, आपल्याला पाहायला मिळते आणि दुपारच्या सत्रामध्ये भेदक गोलंदाजी या पिचवर होत असताना, साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. पाहूया, या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. नो बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. 23 धावा बोर्डावर लागत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडूचा नजराणा काय घेऊन येतील, तर नक्कीच डावकर फलंदाज आयुष मात्र काय करेल का. गरज आहे एक चांगल्या चेंडूला फटका साकारण्याची, वासगाव संघाला गरज आहे धावेची, तर तो नजराणा पेश केला जाईल का, पाहायला मिळेल का, हे मात्र नक्कीच कळणार आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदरसा ग्लान्स, आपल्याला स्क्वेअर लेग. 2 धावांच्या डिक्लेअर मध्ये चेंडू जातो आहे. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 24 25 26 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. पाहूया
तर नक्कीच पुढचा सामना रंगेल. पुन्हा एकदा दमदार दुपारचं सत्र मात्र सुरू झालेलं पाहायला मिळते आहे. जरी वाटत असलं 26 धावा लक्ष छोटा आहे, परंतु नक्कीच भेदक मारा आणि भेदक माराच पाहायला मिळतो. तर चला यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आयोजक कमिटी कोणाच्या हस्ते नाणेफेक करायचे आहे? संदेश भाऊ, कोणाच्या हस्ते नाणेफेक करायचे? कमलेश किनी यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच अशोक माचीज यांना मी विनंती करेन की यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. हे टॉस कुठे? पीपीएल आणि फुल टॉस आहे. हा, पीपीएल आणि फुल टॉस. ग्रीनल टॉस साठी ग्रीनल ना मानत सांगतो मी नाही करत. नाही नाही, पीपीएल आणि फुल टॉस त्यांना माहिती आहे, त्यांना दाखवा फक्त. चला मी येतो. तर नक्कीच प्रकाश भाऊ चौधरी यांचं देखील आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठाकडे. तर नक्कीच पुढचा सामना चिंचणी भंडाराळी विरुद्ध कॉलेज बॉईज दांडीपाडा यांच्यामध्ये. तर अशोकजी माची आपले आहेत उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच पीपीएल आणि फुल टॉस. तर यातलं एक बोलायचं आहे. कोण बोलणार आहे? थांबा थांबा लागेल. आता करा टॉस. पीपीएल चिंचणी बंडाळी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. तर काय घेतील निर्णय काय असेल? चला बॅटिंग घेतील. नक्कीच पहिला निर्णय आहे. चला अभिनंदन आणि वळूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा. धन्यवाद कॅमेरामन. अक्षय बारी यांच्या प्रत्येक षटकाराला धीरज यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज लागू झालेला आहे. वासगाव 12वा प्लेयर आमच्याकडे द्या कोणतरी. प्रितेश गोलंदाजी मार्गवर आहे. पाहूया प्रितेशची गोलंदाजी. अवघ्या 26 धावांचं लक्ष जरी असलं तरी खडतर रस्ता आहे हे मात्र नक्की आहे. तर नक्कीच चायनीज काउंटर आपल्याकडे चालू आहे, वडापाव काउंटर चालू आहे. तर ज्यांना कुणाला खायची इच्छा असेल तर आनंद घेऊ शकतात. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर या सगळ्या व्यवस्थेचं कामगिरी पाहिली जाते आहे की जेणेकरून जेव्हा बाहेरचे संघ येतात त्यांच्यासाठी नाश्ता फास्ट फूड यांचं 3 काउंटर्स लागलेले आहेत. तर आपण त्यांचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान पहिला चेंडू वाईटचा नजराना प्रितेश यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. ओपनर बॅटरची जोडी मात्र यावेळेला ग्राउंड रूटने शॉर्ट मिड विकेटला खेळला जातोय. कार्पेटला गुदगुद्या करत क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षित करेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते आहे. अक्षय आणि मेहुल ही जोडी कामगिरी करत असताना कलोली संघासाठी तर नक्कीच धीरज वाडान यांच्याकडून अक्षय याच्यासाठी मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपये. यावेळेला उत्तुंग भरारी घेतो आहे जबरदस्त.
आम्ही तयार आहोत अशी कामगिरी मात्र अक्षय बारी या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुंदर फटका सज्जवला। चला फिल्टर्सने मध्ये यायचं आहे, नवीन चेंडू आलेला आहे। तर धावसंख्या 9, 26 धावांचा पाठलाग, परंतु आक्रमकता दाखवली जाताना पाहायला मिळते। फलंदाज जबरदस्त फटकेबाजीचा सूर देताना पाहायला मिळतो आहे। 2 चेंडू 9 धावा। प्रितेश पुढचा चेंडू घेऊन येतो आहे। स्लोवर चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने काय शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षण। आहा, कमालीचं क्षेत्ररक्षण। ही कला मात्र चांगली अवगत करून दाखवली आहे। थांबवलं फलंदाजांना, निर्धाव चेंडू साकारला गेला। आणि आता मात्र किती, 2 धावा सर? यस, 2 धावा येत आहेत। तर नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला फटका, एकेरी धाव घ्यायची की नाही घ्यायची झालं होतं, परंतु एक धाव पूर्ण आणि ओव्हर थ्रो आला आणि अशा पद्धतीने डिक्लोज झोनकडे गेला ओव्हर थ्रो। तर 2 धावा मिळत असताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या 11 पाहायला मिळते आहे। सुरेखच नजराणा कलोलीचे दोन्ही फलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत, परंतु या वेळेला अजून सुद्धा आपल्याला चांगली कामगिरीसाठी सज्ज आहे मेहुल ऑन स्ट्राइक। यावेळेला डिक्लेअर झोन स्ट्राइकला रोटेट केलं जाईल। एकेरी धावेतून स्ट्राइकला रोटेट होईल, बॅटला लागला ना रोटेट होईल स्ट्राइक, फक्त 22ला रोटेट नसणार आहे। लेग बाय आणि बॅटला लागला तर रोटेट होईल। धावसंख्या 12वर पोहोचते आहे। तर चेंडू झालेले आहेत 5। नक्कीच खूपच मागळं षटक म्हणावं लागेल यावेळेला प्रितेश याचा। दरम्यान शॉट मिड विकेटला, सुरक्षित क्षेत्ररक्षण एकेरी धावेने थांबवलं जात आहे। तर षटकाची होते समाप्ती। धावसंख्या 13, बरोबर ना? 13 धावा बोर्डावर लागलेत। आता मात्र अवघ्या 13 धावांची गरज आहे। 26 धावा विजयी लक्ष्य। तर नक्कीच ह्या 13 धावा किती लवकर केल्या जातील। सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील असंच होतं, 32 धावांचं साधारणतः उद्दिष्ट होतं। झटपट धावा केल्या, फटकेबाजी दाखवली फलंदाज ऋषिकेश यांनी। 3 षटकार, 4 षटकार, 1 चौकार अशी कामगिरी केली, जबरदस्त। यस, आणि लगातार आजच्या दिवसामधली षटकाराची हॅड्रिक त्याच्या नावे दर्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर कालच्या दिवसामध्ये 2 वेळा चौकारांची हॅड्रिक, 1 वेळा षटकाराची हॅड्रिक, 1 वेळा विकेटची हॅड्रिक, असा कारनामा कालच्या दिवसाने आदिवासी समाजाच्या खेळाडूंनी करून दाखवला। तर आज मात्र पहिल्याच सामन्यामध्ये षटकारांची हॅड्रिक पाहायला मिळाली होती, त्यानंतर मात्र त्याची फटकेबाजी काय पाहायला मिळाली नव्हती, परंतु यावेळेला मात्र कलोलीचे फलंदाज दाखवत आहेत चांगला सुरू। यावेळेला चेंडूला दिशा, उंची, आउट ऑफ द पार। याचा षटकाराच्या मदतीने धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे। 7 धावांची गरज आहे। 26 धावांचं विजयी लक्ष्य। यतीन यांची गोलंदाजी, पुन्हा एकदा बॅट खाली, स्ट्रेट ड्राईव्हला येतोय फटका आणि पुन्हा एकदा धीरज वाडान। प्रत्येक षटकाराला 100 रुपये, 300 रुपयाची कमाई झालेली आहे। पुन्हा छेडा, विजयी येतोय का फटका?